नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण जी सिरीज चालू केलेली आहे क्वेश्चन ॲनालिसिसची, त्याच्यामधला हा आता आजचा 15वा पार्ट आहे. तुमचा भरभरून प्रतिसाद भेटत पण आहे आणि अशाच प्रकारचे आपण पण कंटिन्यू व्हिडिओ ठेवणार आहेत. डोंट वरी, कारण खूप सारे जण विद्यार्थी बोलत आहेत की मॅडम कंटिन्यू ठेवा. तर आपली एक्झाम होईपर्यंत आपण कंटिन्यू राहणार आहोत. काही टेन्शन नका घेऊ, फक्त तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असं म्हणतात. तर बघा पुढचा क्वेश्चन काय, तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं लेख म्हणजे काय असते? तर ह्याला ताम्रपट असं म्हणतात, कारण हे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं असतं म्हणून ताम्रपट त्याला म्हणतात. तर नेक्स्ट बघा, होमोसेपियन म्हणजे काय? तर होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान माणूस. क्वेश्चन आहे, हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? तर हडप्पा ही एक संस्कृती होती आणि 2000 वर्षापूर्वीची ही संस्कृती होती. तर ती कोणत्या नदीकाठी वसलेली होती? ती होती रावी नदीकाठी. पुढचा क्वेश्चन पहा, आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? तर आयुर्वेदाची माहिती अथर्व वेदात आहे. बघा, हे वेदाचे 4 प्रकार आणि ते 4 प्रकार कशासाठी आहेत ते पण तुम्ही अभ्यासून घ्या. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण वेदाबद्दलची माहिती दिलेली आहे, ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि तसंच आपले हे सगळ्या जे व्हिडिओ आहेत याची PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. तर पुढचा क्वेश्चन काय बघा, वि.वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर वि.वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखलं जातं. तसंच वि.वा. शिरवाडकरांचं पूर्ण नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर. पुढचा क्वेश्चन आहे, जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते, परंतु 2021 मध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पिरियड असल्यामुळे ती पुढे गेली, तर अजून झालेली नाही, तर होईलच. तर पुढचा क्वेश्चन काय बघा, लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या जगात कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा 2रा क्रमांक लागतो. हे 2011च्या जनगणनेनुसार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आपला भारतच 1 नंबरला आहे, कारण भारताची लोकसंख्या चायनापेक्षा जास्त झालेली आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार 2रा क्रमांक आहे, तर 1 नंबरचं कोण आहे? मग चायना आहे, म्हणजे चीन आहे. पुढचा क्वेश्चन काय, भारतीय दूध क्रांतीचे जनक कोण आहेत? तर भारतीय दूध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत. आणि वर्गीस कुरियननी दुग्ध क्रांती केली होती, किंवा त्यालाच धवल क्रांती पण म्हणतात, आणि याची सुरुवात 1970 पासून केली होती. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1994 साली झालेली आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे, भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे गंगानगर, जे की राजस्थानमध्ये आहे. ते सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. नेक्स्ट आहे, तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी कोठे आहेत? तर तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी सिंगारेनी येथे आहेत. पुढचा क्वेश्चन पहा, कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात? तर वाळवंटातील जहाज ह्या उंट प्राण्याला, उंट जो प्राणी आहे त्याला वाळवंटातील जहाज असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या आहे 288. आणि विधान परिषदेची किती आहे? तर ती आहे 78. पुढचा क्वेश्चन पहा, पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असे म्हटले जाते? तर मिसाईल मॅन कोण आहेत? डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश आहे. तर बांबू हे काय असतं? तर एक गवताचा प्रकार आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे गवत. नेक्स्ट आहे, मीनांबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मीनांबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई येथे आहे. नेक्स्ट आहे, जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो? तर जांभा खडक जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यात सापडतो. पुढचा क्वेश्चन काय बघा, तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तागाच्या उत्पादनात पश्चिम बंगाल जे आहे, म्हणजेच वेस्ट बेंगॉल, तर ते तागाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. 20 नंबरचा क्वेश्चन काय आहे, भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते? तर हा क्वेश्चन डबल आलाय. गंगानगर, जे की राजस्थानमध्ये आहे, ते सर्वाधिक उष्ण आहे. पुढचा क्वेश्चन बघा, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? तर समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे जांब. पुढचा क्वेश्चन पहा, भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
आणि पुढचा क्वेश्चन काय बघा, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण होते? तर वंदे मातरम या गीताचे रचनाकार होते बंकिमचंद्र चटर्जी. पुढचा क्वेश्चन काय बघा, उस्मानबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर उस्मानबादी ही जात ही शेळी जी आहे, शेळीची जात आहे उस्मानबादी. पुढचा क्वेश्चन आहे, महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महाभारत या काव्यग्रंथाचे लेखक आहेत व्यास मुनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? तर 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात हिंगोली व गोंदिया या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली होती. पुढचा क्वेश्चन काय बघा, महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी? तर हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, याला काही स्टडीची गरज नाही. तर ह्याच्यासाठी पेपरच्या पाकिटात ठेवावी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? तर त्या मशीनला म्हणतात प्रिंटर. तसंच पुढचा क्वेश्चन काय बघा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर, जे की नाशिकमध्ये आहे. पुढचा आहे, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती? तर मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 8. पुढचा क्वेश्चन बघा, गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? तर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे, जे की औरंगाबाद जिल्ह्यात आहे, पैठण येथे. पुढचा क्वेश्चन बघा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे आहे उल्कापातामुळे तयार झालेलं, तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात. पुढचा क्वेश्चन बघा, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही आहे औरंगाबाद जिल्ह्यात. नेक्स्ट आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर भारताचे पहिले राष्ट्रपती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल. तर भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. अशा प्रकारे जे काही पहिलं असतं किंवा सर्वात लांब सर्वात मोठं जे काही असतं ते तुम्ही पाठ करून ठेवा, त्याच्यावर क्वेश्चन येतातच. पुढचा क्वेश्चन बघा, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर नांदेड शहर जे आहे ते गोदावरी नदीच्या काठावर आहे. आता जी महाराष्ट्रातून सर्वात मोठी नदी गोदावरी आहे, मग त्यावर कोणते क्वेश्चन येऊ शकतात? गोदावरी नद्याच्या उजव्या साईडच्या उपनद्या किंवा डाव्या साईडच्या उपनद्या, किंवा गोदावरी नदीवर कोणतं शहर वसलेलं आहे, किंवा गोदावरी नदीचे धरण कोणते आहेत, म्हणजे त्या नदीवर कोणते कोणते धरणं आहेत, ते धरणाचं कोणत्या ठिकाणी आहेत, अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे एक क्वेश्चन आला की त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती आपण मिळवून ठेवायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा, श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर श्री क्षेत्र माहूर आहे नांदेड जिल्ह्यात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वर्धा नदी जी आहे ती वर्धा या जिल्ह्यातूनच वाहते. 41 नंबरचा क्वेश्चन काय, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट आहे, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर तो आहे अहमदनगर जिल्हा. तिथे सर्वात जास्त, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. नेक्स्ट आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच MIDC मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर MIDCचे मुख्यालय आहे मुंबईला. नेक्स्ट आहे क्वेश्चन, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते? तर आता महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे पाठ करायची गरज आहे का? नाही. तर आपण ॲटलास पाहून घेतला आणि त्याच्यावरचे सगळे जिल्हे एकदा आपल्या रफ पेजवर काढून घेतले तर आपल्याला महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हे कळून जातात. तर बघा, महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे वरती आहे गोंदिया, खाली आहे गडचिरोली. तर हे 2 जिल्हे आहेत महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस जी आहे ती कोल्हापूरवरून गोंदियापर्यंत धावते. नेक्स्ट बघा, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतावर वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर निळवंडे धरण जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यात आहे.
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? म्हैस या प्राण्यास पुढीलपैकी कोणती संज्ञा दिली जाते? तर म्हैस या प्राण्यास आशियाई प्राणी ही संज्ञा दिली जाते. पुढचा क्वेश्चन पहा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960. हा क्वेश्चन खूपदा रिपीट झालेला आहे पोलीस भरतीला, तर हा क्वेश्चन पाठ असला पाहिजे तुमचा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. पुढचा क्वेश्चन पहा. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती? तर द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना देखील 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली होती. आणि हा देखील क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी विचारलं द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी कधी विचारतात किंवा महाराष्ट्र राज्याची स्थापना विचारतात. तिथे मुलांना भरपूर कन्फ्युजन झालेलं असतं, त्यामुळे हा डेट तुम्ही पाठ ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 30,77,13 असं लक्षात ठेवायचं. म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. परंतु आपण असं 3,07,000 असं लक्षात ठेवण्यापेक्षा 30,77,13 असं लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? 800 किलोमीटर आहे. तुम्ही जर पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहिले ना, तर तुम्हाला मी असे क्वेश्चन घेतलेले आहेत की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जे काही जी एस म्हणजे GKचे क्वेश्चन असणार आहेत किंवा GSचे क्वेश्चन असणार आहेत, तिथे कुठंच अडचण येणार नाही. आपण एवढे सगळे भारी भारी क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तसंच त्याच्या आजूबाजूची माहिती पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही हाच व्हिडिओ नाही तर पाठीमागचे व्हिडिओ पण पहा. आणि व्हिडिओ कधी पण पाहताना शेवटपर्यंत पहा. आणि एक लाईक द्यायला काही हरकत नाही. व्हिडिओ पाहून झाल्यावर एक लाईक पण देत चला, म्हणजे मलाही थोडंसं प्रेरणा भेटते तुम्हाला व्हिडिओ देण्यासाठी. तर पुढचा क्वेश्चन काय बघा. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे किती मीटर आहे? तर आता आपण पूर्व पश्चिम पाहिला होता, तर आता दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? तर तो आहे 700 किलोमीटर. आता असे काही आकडे लक्षात नसतील राहत, तर सरळ सरळ महाराष्ट्राचा नकाशा काढायचा, त्याच्यावर आपण हे लिहून घ्यायचं. आता महाराष्ट्राचा नकाशा काढला, तर दक्षिण उत्तर विस्तार पाहायला गेलं तर आपण इथला मोजणार आहेत का? नाही, तर इकडचं अंतिम टोक आणि इकडचं म्हणजे जे लांबच्या साईडचं अंतर टोक आहे तिथलं आपण डिस्टन्स मोजणार आहोत. मग हे सगळं विस्तार किती आहे? हे आहे 700 किलोमीटर. आणि जर किनारा मोजला तर तो 720 किलोमीटर आहे बघा. 720 किलोमीटर. कारण आपला किनारा कसा आहे? पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून जो किनारा आहे तो झिगझॅग प्रकारचा, त्याला दंतूर प्रकारचा म्हणतात, म्हणून त्याचं अंतर जास्त भरलं जातं. परंतु डायरेक्ट आपल्याला दक्षिण उत्तर विस्तार जर विचारला तर तो आहे 700 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम किती आहे? तर तो आहे 800 किलोमीटर. अशा आकडे लिहून ठेवायचे नकाशा काढून, म्हणजे ते पाठ होऊन जातं. पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? तर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आहेत 6. नेक्स्ट क्वेश्चन काय? महाराष्ट्र राज्यात सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? बघा, आत्ताच मी सांगितलं होतं का नाही? अशा प्रकारे आपण आजूबाजूची माहिती घेतली ना तर ॲटोमॅटिकली आपले क्वेश्चन बरोबर येत चालतात. आत्ताच सांगितलं होतं 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. आता शेकरू प्राणी कोणता हे जर आपल्याला माहीत नसेल तर सरळ क्रोमवर जायचं किंवा गुगलवर जायचं, शेकरू नाव टाकायचं, बघायचं त्याचं चित्र कसं आहे काय, लगेच लक्षात राहून जातं ते. त्याच्यामुळे जास्त पाठांतर करत बसायची गरज नाही. पुढचा क्वेश्चन काय? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली धरण जे आहे ते वारणा नदीवर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव काय? तर समुद्राच्या काठी ज्या वनस्पती वाढतात तर त्याचं नाव आहे सुंदरी वनस्पती किंवा त्यालाच खारफुटीचे वनस्पती पण म्हणतात, कारण ते म्हणजे किनाऱ्याचं लाटांपासून संरक्षण करत असतात, त्यामुळे ते एक प्रकारचे फायदेशीर वनस्पती आहेत. नेक्स्ट आहे. कोकणात कोणती वने आढळतात? तर कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सह्याद्री हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर सह्याद्री हा खालीलपैकी अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. नेक्स्ट आहे. कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? तर कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? तर समांतर. आता समांतरचं चित्र कसं आहे बघा. हा जो महाराष्ट्र आहे आपला, तर हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्याच्यात हे जलप्रणालीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. समांतर प्रणाली, वृक्षाकार जलप्रणाली किंवा जाळीदार जलप्रणाली, असे जे वेगवेगळे प्रकार आहेत, तर कोकणातला तो आहे समांतर जलप्रणालीचा. आणि समांतर जलप्रणाली कशी असते बघा, मी तुम्हाला काढून दाखवते. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि इथं जो आहे सह्याद्री पर्वत आहे. हा सह्याद्री पर्वत आहे. आता समांतर जलप्रणाली जी आहे ती इकडे सह्याद्री पर्वतावरून उगम पावून नद्या इकडे अरबी समुद्रास जातात. अशा प्रकारे ज्या जातात ह्या नद्या, तर यांचं हे समांतर दिशेने वाहतात ना, म्हणून त्याला समांतर जलप्रणाली म्हणतात.
आता जाळीदार जी असते तर त्याची जाळी पडल्यासारखी आकृती तयार झालेली असते, कुठून कुठेही त्यांची तयार झालेली असतात. अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे जलप्रणालीचे प्रकार आहेत. एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर त्याची माहिती पाहूया. पुढचा क्वेश्चन पहा, रंकाळा तलाव कोठे आहे? तर रंकाळा तलाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पेंच नदीवर जे तोतलाडोह धरण आहे किंवा जलाशय आहे त्याला मेघदूत जलाशय असं म्हटलं जातं किंवा त्या नावाने त्याला ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? तर सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर जे आहे ते मुंबईचं आहे. पुढचा क्वेश्चन, रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कर्जतला आहे. नेक्स्ट आहे, हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे सांगली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र कोठे आहे? तर हत्ती संशोधन केंद्र महाराष्ट्रात वर्धा येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात? तर समुद्राची खोली फॅदम याच्यामध्ये फॅदम या परिमाणात मोजली जाते. नेक्स्ट आहे, पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? तर पोलाद तयार करण्यासाठी लोह हा धातू वापरला जातो. तर अशा प्रकारे इथे आपण 70 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि हे वन लाइनर क्वेश्चन खूप महत्त्वाचे पण होते, जे की एक्झाममध्ये अशा प्रकारचे वन लाइनर क्वेश्चन तुमच्या येऊन जातात. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन जर तुम्ही वारंवार त्याला व्हिडिओ पाहत असताल किंवा रिपीट करत असताल तर तुम्हाला जास्त अभ्यासाची GKच्या अभ्यासाची तरी गरज राहणार नाही. त्याचप्रमाणे आपण जाहिरात आल्यानंतर मराठी आणि मॅथ वगैरे पण घेणार आहोत. तर तोपर्यंत आपण अशा प्रकारे GK तरी कव्हर करून ठेवू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहिल्यावर लाईक करायला शिका, जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल आणि मलाही प्रेरणा भेटेल बाबा तुम्हाला व्हिडिओ द्यावा असं वाटेल. तर थँक्यू व्हेरी मच.